तेषु श्रेष्ठ तमापीठा कामरूपो महामते. देवी पुराण शक्तिपीठ महात्म्य या मालिकेमध्ये आपण आज भगवतीचं आणखी एक शक्तिपीठ म्हणजे आसाम राज्यातलं कामरूप शक्तिपीठ म्हणजे कामाख्या शक्तिपीठाची माहिती घेणार आहोत. देवी पुराणात वर्णन केलेलं आहे त्या अनुसार जेथे जेथे भगवतीचे अंग सतीचे अंग पडले तेथे शक्तिपीठाची स्थापना झाली. ब्रह्मपुत्र नदीच्या तटावर गुवाहाटीच्या कामगिरी पर्वतावर भगवती आद्याशक्तीचं कामाख्या देवीचं मंदिर पावनपीठ विद्यमान आहे. या मंदिराची कथा कशी ती आपण श्रवण करूया. येथी देवी सती देहाचं योनिपीठ पडलं. येथील शक्ती कामाख्या तर येथील भैरव उमानाथ म्हणजे उमानंद आहे. योनिपीठ कामगिरो कामाख्या यत्र देवता. येथे भगवतीची उपासना तंत्रोक्त विधीने केली जाते. शास्त्रात वर्णन केलेलं आहे. तंत्रोक्त विधी आणि सात्विक विधी असे वेगवेगळे पूजांचे प्रकार आहेत. त्यापैकी तंत्रोक्त विधीने इथे पूजा केली जाते. शास्त्रात वर्णन येतं की येथे जे कामाख्या देवी आहे ही कामाख्या देवीचं कथा हे भगवान नारायण वराह नारायण आणि पृथ्वी देवी यांचा पुत्र म्हणजे नरक त्या नरकासुराशी संबंध येतो असं या कथेमध्ये वर्णन केलं आहे. वर्णन असं आहे की या शक्तिपीठाला तीर्थातलं चूडामणी म्हटलेलं आहे. म्हणजे तीर्थक्षेत्रातलं चूडामणी. तीर्थ चूडामणीस्तत्र यत्र योनी पपातः तीरे ब्रह्मनदाख्यस्य महायोगस्थल ही तत. बृहद धर्मपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. कालिका पुराण तंत्र चूडामणी आदी ग्रंथांमध्ये याचं आपल्याला वर्णन मिळतं. आणखी अनेक ग्रंथांमध्ये वर्णन आहे. त्याचा संदर्भ तुम्हाला देतो. परंतु कालिका पुराणामध्ये विशेष याचा संदर्भ आहे. शास्त्रात अशी कथा येते. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या कृष्ण जन्मखंडामध्ये कथा वर्णित आहे की शुभ मुहूर्तामध्ये शिव आणि पार्वतीच्या विवाहाच्या समयाच्या वेळी कामपत्नी देवी रती विवाहस्थळामध्ये उपस्थित होऊन पतीच्या लाभासाठी एकाग्रचित्त होऊन महादेवजींची आराधना केली आहे. पूर्वा समयामध्ये कथा होती की कामदेव महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून निघालेल्या ज्वाळाने भस्म झाले. पुन्हा ते प्रगट व्हावे, पुन्हा त्यांना त्यांचं शरीर मिळावं यासाठी रतीला उपाय सांगितला की तू तुझ्या पतीला जे सूक्ष्मदेह आहे त्याला सांग की या कामाख्या पीठात जाऊन या कामाख्या देवीची उपासना कर म्हणजे तुला तुझं शरीर पुन्हा प्राप्त होईल द्वापार युगात. महादेवच्या या वचनाला अनुसरून कामदेवाने येथे देवीची उपासना केली म्हणून या पीठाला कामरूप पीठ म्हटलं जातं. आणखी अजून पुढे अशी एक कथा येते की प्राचीन काळामध्ये वराह नारायण आणि पृथ्वी देवी यांचा पुत्र म्हणजे नरकासूर हा या जगदंबेचा खूप मोठा भक्त होता कामाख्या देवीचा. कारण की या नारायण देवानेच सांगितलं होतं तू जर कामाख्या देवीची पूजा अर्चना भक्ती केली तर तुझा मृत्यू नक्कीच होणार नाही. ज्या दिवशी तू या कामाख्या देवीची सेवा उपासना भक्ती सोडून देशील तुझा मृत्यू लवकरच तुला प्राप्त करून घेईल. एक दिवस जी भगवती कामाख्या देवी आहे त्या कामाख्या देवीने या नरकासुराला आपलं असली रूपामध्ये दर्शन दिलं.
ज्या समयाला भगवतीने या असुराला दर्शन दिलं, भक्त आहे, मातेने दर्शन दिलं, परंतु दर्शन होताच या नरकासुराची बुद्धी फिरली. देवीचं स्वरूप एवढं सुंदर सांगितलं आहे, जसं लाजाळूचं झाड स्पर्श केल्यावरती बंद होऊन जातं, त्याप्रमाणे कोमल कांती ही भगवतीची आहे. जसं की चंद्रमा आकाशातून शीतलता संपूर्ण पृथ्वीवर प्रदान करत असते, तशी या भगवतीची मुखमंडलाची कांती आहे. एवढं सुंदर भगवतीचं रूपाचं वर्णन केलं आहे. आणि या रूपावरती मोहित होऊन तो नरकासूर म्हणतो की तू माझ्याशी विवाह कर. आता मती भ्रष्ट झाली. आपल्याच इष्टदेवी जी आहे, जी भगवती, जी आपली माता आहे, तिला तो म्हणू लागला की तू माझ्याशी विवाह कर. देवीला समजलं की याचा अंत समय निकट आलेला आहे. देवी म्हणते की जर तू एका रात्रीमध्ये हा जो कामाख्या पर्वत आहे, जो कामरूप पर्वत आहे, याच्या चारी दिशांना 4 रस्ते बनवून देशील, एक विश्रामगृहाचं निर्माण करशील, एक भवन निर्माण करशील एका रात्राच्या अवधी घेऊन, तर मी तुझ्याशी विवाह करेल. देवशिल्पी विश्वकर्माजी यांना हा नरकासूर बोलवतो. काम सुरू होतं, जोरजोरामध्ये रस्त्यांचं निर्माण कार्य होतं, सभामंडप आदी विश्रामगृह बनवला जात असतो. परंतु देवीची माया अशी की देवी माया अशी करते की सकाळ होण्याच्या अगोदरच त्या कोंबड्याच्या माध्यमातून देवी सकाळ झाली अशी घोषणा करून देते. कारण की कोंबडाने त्याची आरोळी दिली की सकाळ होऊन जाते, म्हणून त्या मुर्ग्याने तेथेच बांग दिली आहे. आणि जशी बांग दिली तशी सकाळ झाली म्हणून ते काम तिथेच थांबवून देतात. परंतु सकाळ झालेली नसते म्हणून त्याची शर्त इथेच अर्धी राहून जाते, म्हणून देवी त्याच्याशी विवाह करत नाही. इथपर्यंत तर तो नरकासूर ठीक होता. परंतु पुढे द्वापार युगाच्या त्रेतायुग, पूर्ण त्रेतायुग आणि द्वापार युगात सुद्धा शेवटच्या समयापर्यंत नरकासुराने राज्य तिथे केलं आहे, सुंदर प्रकारे केलं आहे. कुठल्याच व्यक्तीला त्रास नाही दिला, धर्माचं काम केलं आहे. परंतु द्वापार युगाच्या अंत समयामध्ये बाणासुराशी या नरकासुराशी मैत्री झाली आहे. दोघांचा संपर्क वाढला, बाणासुराचा संपर्क लाभला, संगत तशी मिळाली, संगतीचा परिणाम भोगावा लागला. बाणासुराने याची बुद्धीच भ्रष्ट केली. म्हणून कधीही शास्त्रात वर्णन केलं आहे, संगत सत्संग्याशीच करायची. कारण की जर आपला मित्र हा सत्संगी असला तर यदा कदाचित कधी ना कधी तो आपल्याला सत्संग भगवान नारायणचा अवश्य करवितो. जर तो आपला मित्र बिड्या फुकणारा, तंबाखू खाणारा, मदिरा पान करणारा जर असला तर कधी ना कधी एक दिवस तो आपल्याला पण ते पान करवतोच. आणि जर सत्संग करणारा मित्र असेल, धर्मशील असेल, तर एक दिवस नक्की आपल्याला धर्म कळेल, सत्संग होईल. आणि ज्या दिवशी तुम्हाला सत्संग झाला, तुमचा मोक्ष अवश्य होऊन जात असतो. सत्संगाचा परिणाम आहे. या बाणासूर आणि नरकासुराचा संपर्क आला, संगत बिघडली, म्हणून विपरीत परिणाम झाला. तो देवीच्या पूजेपासून दूर झाला, त्याने देवीची भक्ती करणे बंद केलं. संगतचा परिणाम, मित्रता तशी होती. परंतु कृष्ण आणि अर्जुनचं जर मित्राचं आपण उदाहरण घेतलं तर अर्जुनाने कृष्णाशी मैत्री केली आहे, कृष्णाला सखा बनवला आहे, तर महाभारतासारखं मोठं युद्ध सुद्धा तो जिंकून गेला. आणि महाभारतातलं जर दुसरं उदाहरण बघितलं, कर्णाने दुर्योधनाबरोबर मित्रता केली आहे,
म्हणून त्याचं पतन झालं आहे. म्हणून मित्रता कधीही अशी करा की ती सत्संगात नेईल. आपल्या या वैष्णव संप्रदायामध्ये, बद्रीनाथ सत्संग समाजामध्ये कधीही भगवान स्वामीनारायण देव यांनी घालून दिलेले जे 11 नियम आहे, त्या 11 नियमाचं जर ज्या व्यक्तीने पालन केलं तर तो कधीच सत्संगातून विमुख होऊ शकणार नाही, असा दावा आहे. शिक्षापत्रीमध्ये वर्णन केलेल्यानुसार सर्वचे सर्व नियम जो पालन करतो त्याला कधीच कोर्ट कचेरीची पायरी चढावी लागत नाही, भगवंताचा दावा आहे. आणि पूर्वी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे सांगून गेले आहे की जो कोणी शिक्षापत्रीनुसार आचरण करेल, भगवान नारायण देवाने सांगितलेल्या नियमानुसार जो आपलं जीवनचरित्र चालवेल, त्याला कधीच कोर्ट कचेरीचा काम पडणार नाही. कारण की भगवंताचे नियमच एवढे सुंदर आहे की मनुष्य जीवन सरळतेने जगू शकेल. सर्व एकूण एक गोष्ट भगवंताने शिक्षापत्री 212 श्लोकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. 212 श्लोकांमध्ये 18 पुराणांचा सार, 4 वेदांचा सार, 6 सूत्र, सर्वांचा सार भगवंताने फक्त 212 श्लोकांमध्ये ओतलेला आहे. एवढं विशाळ काम भगवान श्री स्वामीनारायण देव यांनी केलंय. आणि जे आपले इष्टदेव भगवान आहेत, भगवान बद्रीनारायण देव यांचे या कलियुगातले मुख्य अवतार आहे. असंच झालं, याने नरकासुराने भगवतीची उपासना सोडून दिली. मग कृष्ण आणि सत्यभामा यांना सांगून भगवतीने कृष्णाद्वारा या नरकासुराचा अंत नरक चतुर्दशीच्या दिवशी करवला. ही कथा सर्वांना ठाऊक आहे. परंतु ज्या रस्त्यांचं काम अर्धवट झालं होतं, त्या कामाख्या मंदिराच्या अवतीभोवती ते अजूनही आपल्याला तेथे बघायला मिळतं. या ठिकाणी एक वेळी अशी कथा येते की या नरकासूर ज्यावेळी होता त्याने भगवतीची उपासना बंद केली होती. त्यावेळीच महर्षी वसिष्ठ ऋषी या देवीच्या दर्शनाला आले असता या नरकासुराने रोखलं होतं. म्हणून वसिष्ठ ऋषींनी शाप देऊन दिला की जोपर्यंत तू जिवंत आहे तोपर्यंत हे कामाख्या देवी सपरिवार लुप्त होऊन जाईल. म्हणून त्या दिवसापासून देवी लुप्त होऊन गेली होती. नरकासूर मरण पावल्यानंतर देवी परत तिथे उपस्थित झाली आहे. अजूनही या 4 दरवाजे प्रसिद्ध आहे. व्याघ्रद्वार, हनुमंतद्वार, स्वर्गद्वार, सिंहद्वार हे 4 दरवाजे अजून पण तिथे प्रसिद्ध आहे. परंतु जे 2 दरवाजे होते ते 2 दरवाजावरती जास्त वहिवाट होती नाही, म्हणून 2च रस्ते आता चालू आहे. एक जायचा आणि एक यायचा, असे वेगवेगळे रस्ते आहे. पुढे या मंदिराचं एक बांधकाम एका हिंदू राजा म्हणजे युग परिवर्तन झाल्यानंतर कामाख्या देवी मंदिरचं जो जीर्णोद्धाराचं काम आहे ते सर्वात अगोदर कामदेवाने केलं, त्यानंतर नरकासुराने, त्यानंतर विश्वसिंह राजाने केलं. योगायोग असा की विश्वसिंह राजाने सोन्याचं मंदिर बनवलं, परंतु पहाड पडल्या कारणाने ते मंदिर उद्ध्वस्त झालं. परत योगायोगाने विश्वसिंह राजाचेच जे पुत्र नरनारायण जे की भल्लारदेव होते त्याने परत त्या मंदिराची रचना केली व त्यानंतर यांचेच पुत्र यांनी मंदिराची परत रचना केली. व पुढे चिलाराय राजा होते, त्यानंतर अहोम राजा होते आणि या अहोम राजाने बांधकाम केलं असा शिलालेख तिथे अजूनही आपल्याला बघायला मिळतो. बोलता बोलता आपली जशी भाषा बदलते तसं शब्द पण बदलतात. त्या अहोम राजा बोलत बोलत अहम बोलू लागले. अहोम करत करत आहोम झालं आणि याच आहोम शब्दाचा अपभ्रंश होऊन असम नाव प्रसिद्ध झालं. म्हणून ते शक्तिपीठ आज असममध्ये आहे. परंतु ते पण बोलून बोलून आज आपण आसाम असं बोलतो. पुढे ह्या जो नीलाचल पर्वत आहे त्या नीलाचल पर्वतामध्ये असं आहे की नीलाचल पर्वत हा देवतांचा पर्वत आहे. या नीलाचलावरती आपण जर
पाय ठेवला तर त्या अगोदर आपल्याला त्याची माफी मागावी लागते. म्हणून या कामाख्या शक्तिपीठाला जर गेले असता सर्वात अगोदर गाडीतून खाली उतरायच्या अगोदर माफी मागायची असते त्या पर्वताची. शास्त्रात वर्णन केलं आहे. तो श्लोक असा: नीलशैले गिरीश्रेष्ठ त्रिमूर्ती रूपधारक तवाह शरणम पात पादस्पर्श क्षमस्वमे. अर्थात गिरीश्रेष्ठ नीलाचल पर्वता, तुम्ही ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांना स्वरूपानं धारण करलेले आहात. मी तुमच्या शरणमध्ये आलेला आहोत. मी तुमच्या शरणमध्ये आहे. माझ्याद्वारा तुमच्या या पर्वतावरती पायाने जो स्पर्श होत आहे त्यासाठी मी अगोदरच तुम्हाला क्षमा प्रार्थना करत आहे. जर अशी आपण प्रार्थना जर नाही केली तर त्या शक्तिपीठात आपला पादस्पर्शाचा दोष लागत असतो. आपण सर्वात अगोदर सकाळी उठल्या सुद्धा अंथरुणावर बसल्या दोघी हात आपण त्याचं दर्शन करतो. याला कर दर्शन म्हणतात. तुम्ही करता का इथे बसलेले भाविक भक्त? नक्की जरूर करत जा. आपल्या बद्रीनाथ सत्संग समाजामध्ये आपण दररोज कर दर्शन करतो, जमीनला नमस्कार करतो. हा वैष्णव संप्रदाय आहे. तो श्लोक असा: कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तो गोविंदम प्रभाते कर दर्शनम. कर दर्शन आपण करतो. करामध्ये लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, गोविंद आहे. परंतु आजकाल श्लोक बदलला आहे. आज श्लोक काही बदलला कारण की व्यक्तींचं राहणीमानही बदललं. आज सकाळ झाली अंथरुणाहून जसेच्या जसे उठले, 9-10 वाजताच उठता म्हणा, जसे सूर्योदयानंतर उठतात. सर्वात अगोदर कराग्रे वसते मोबाईल. उठल्या मोबाईल असतो तुमच्या हातात. कराग्रे वसते मोबाईल. मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप, फेसबुक, मोबाईल मुले टू यूट्यूब प्रभाते मोबाईल दर्शनम असा आजचा श्लोक होऊन गेलाय. म्हणून सकाळी उठल्या मोबाईलचं दर्शन नाही करा. सकाळी उठल्या कराचं दर्शन करा. आपल्या घरामध्ये लावलेले जे भगवंताची चित्रमय प्रतिमा भगवान श्री बद्रीनारायण देव यांना मनोभावे उठल्या नमस्कार करा. स्नान आदी कर्म करून भगवान बद्रीनारायण देव यांची माळा करा. बद्रीनारायण 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 असा जप केला असता बद्रिकाश्रमामध्ये जे तीर्थ आहे त्या तीर्थाचं पुण्यफळ तुम्हाला फक्त बद्रीनारायण नाव घेतल्याने प्राप्त होऊन जात असतं. आणि तुम्ही जे नारायण नाव घेतात कधीच वाया जात नाही. तुम्हाला ते नक्कीच त्याचा प्रभाव जीवनामध्ये कधी ना कधी कुठे कामाला येत असतो. अनेक खूप मोठी कथा आहे. जसं की प्रयागराजामध्ये म्हणजे प्रयाग क्षेत्रामध्ये मुंडन आणि काशीमध्ये दंडी भोज करायचा विधी आहे, तसं या कामाख्या पीठामध्ये कुमारी भोजन करायचं अवश्य कर्तव्य सांगितलेलं आहे. म्हणून जो कोणी इथे कुमारिका भोजन करावितो तो सर्व देव देवी देवतांचं पूजनचं फळ प्राप्त करून घेत असतो. अशी देवीची कृपा त्यावर होते. सर्वात मुख्य म्हणजे जिथे हा उमानंद भैरव आहे या शक्तिपीठाचे सर्वात अगोदर देवीच्या दर्शनाच्या अगोदर या भैरवाचे दर्शन करण्याचं शास्त्रात वर्णन केलं आहे. म्हणून सर्वात अगोदर उमानंद या भैरवाचे दर्शन केल्यानंतरच तुम्ही भगवतीचं दर्शन करा. जर याचं दर्शन नाही केलं तर यात्रा पूर्ण होत नसते असं शास्त्रात वर्णन केलं आहे. या तीर्थक्षेत्रातला मुख्य उत्सव म्हणजे अंबुवाची उत्सव आहे. वर्षामध्ये ज्योतिषशास्त्राच्या अनुसार आषाढ महिन्याच्या मृगशिरा नक्षत्राच्या चतुर्थ चरण आणि आद्रा नक्षत्राच्या प्रथम चरणाच्या मध्यमध्ये पृथ्वी ही ऋतुमती होत असते. आणि ज्यावेळी पृथ्वी ऋतुमती होते त्यावेळेस खड्डे पण खोदायला निषेध सांगितलेला आहे. त्या समयामध्ये पृथ्वीला खोदायचं पण नसतं कारण की ती ऋतुमती झालेली असते. परंतु आपल्याला माहीतच नाही की पृथ्वीचा ऋतू काळ काय आहे. तो म्हणजे आषाढ महिन्याच्या मृगशिरा नक्षत्राच्या चतुर्थ चरणापासून ते आद्रा नक्षत्राच्या प्रथम चरणापर्यंत जो मधला काळ आहे
तो वेळी म्हणजे पृथ्वी ऋतुमती होत असते. याच समयाला अंबुवाची उत्सव मनवला जातो. साधारणतः प्रतिवर्षामध्ये आषाढ महिन्यामध्ये दिनांक 7, 8 आणि 11 ते 12 पर्यंत हा अंबुवाची योग येतो. या अवसरावरती कामाख्या देवीचं मंदिर 3 दिवस बंद केलं जातं. येथे पृथ्वी ऋतुमती होते म्हटल्यावरती येथे देवीचं योनिमंडल पडलं आहे असं सांगितलं जातं की याच 3 दिवसांमध्ये जी ब्रह्मपुत्रा नदी आहे ती तिचा रंग सुद्धा बदलून तिचा रंग ती लाल करून घेत असते. त्या पाण्याचा रंग लाल होऊन जातो. जसं मासिक धर्मामध्ये होतं त्याप्रमाणे येथे सुद्धा जे देवीचं योनिमंडल आहे ते सुद्धा हे मंदिरच 3 दिवसासाठी बंद केलं जातं आणि एका श्वेत वस्त्राने ते देवीचं योनिमंडल पूर्णतः झाकलं जातं. त्याचा प्रभाव या ब्रह्मपुत्रा नदीवर होत असतो. 4थ्या दिवशी देवीचं मंदिर उघडतं. शुद्धीकरण, अभिषेक, पूजन आदी पूर्ण केल्यानंतर यात्री जेवढे आलेले असतात दर्शनाला त्यांच्यासाठी दर्शन उघडं केलं जातं. अंबुवाची व्रत हे तंत्रोक्त व्रत आहे. आसाम आणि बंगालचे लोक याला जास्त मान्यता देतात आणि हे अंबुवाची योगामध्ये जगतमाता कामाख्या देवी यांचे जे रक्तवस्त्र प्रसाद रूपामध्ये दिलं जातं ते रक्तवस्त्र धारण करून पूजापाठ केल्याने भक्तांची मनोकामना पूर्ण होत असते. म्हणून हे सर्वथा सत्य आहे. यात कुठलाही संशय नाही, संदेह नाही. परंतु हे वस्त्र प्राप्त करणं हे विशेष गोष्ट आहे. हे सर्वांनाच प्राप्त होत नाही. शास्त्राचा आधार देतो की हे वस्त्र घेऊन पूजा केली असता भगवतीचं प्रसाद म्हणून जो आपल्याला ते वस्त्र भेटतं ते पूजा केली असता ती देवी फलदायी होते. त्याचा श्लोक असा: कामाख्या वस्त्रमादाय जप पूजा समाचरेत पूर्ण काम लभेत देवी सत्यम सत्यम न संशया. कुब्जिका तंत्र सप्तम पटलमध्ये स्पष्ट वर्णन केलं आहे. येथे अनेक उत्सव होतात. यज्ञ, होम आदी इथे होतच राहतात. शिवरात्री, वासंती पूजा, दुर्गा पूजा, देवध्वनी, लक्ष्मी पूजा, काली पूजा, सरस्वती पूजा, शिवरात्री, जन्माष्टमी, कृष्ण दोलोत्सव आदी मोठे धूमधामाने या मंदिरात मनवले जातात. अशा प्रकारे आज आपण असमचं कामाख्या कामरूप शक्तिपीठाची माहिती घेतली. जय